ग्रामदैवत श्री वेताळेश्वर महाराज व श्री स्वयंभू महादेव जवळे यांच्या यात्रा उत्सवानिमित्त सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी जवळे तालुका आंबेगाव या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। यातील विशेष आकर्षण म्हणजे सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गाड्यांना चांदीची गदा तसेच 2 गाड्या व खोंड जिंकण्याची सुवर्ण संधी आहे। टोकन वितरण दिनांक 28 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत हनुमान मंदिर जवळे या ठिकाणी असणार आहे। लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढण्यात येतील। तरी सर्व बैलगाडा शौकीनांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती। रात्री विशेष मनोरंजन कार्यक्रम पाहुणे तुम्ही म्हणाल तसं याचं देखील आयोजन केले आहे। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ जवळे मुंबई पुणे। मी पंढरनाथ केर बोटावरे यात्रा कमिटी उपाध्यक्ष। आम्ही तळ्याचं काम खोलीवर केले आहे आणि टोकन हे गाड्या पद्धती म्हणजे गाडी टोकन पद्धतीने सोडले जाते। गावची गाडी पण लाईनीतून घेतली, बाहेरून काही गाडी घेतली जाणार नाही। मी संजय तुळशीराम शिंदे, उपाध्यक्ष यात्रा कमिटी जवळे। वेताळेश्वर महाराजांचं जागृत देवस्थान आहे, त्यामुळे दरवर्षी अतिशय जोमाने यात्रा भरत आहे। याही वर्षी अतिशय जोमाने यात्रा भरण्याचा आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे। अभिनंदन। मी एकनाथ पेराजी शिंदे, गाव जवळे, पोस्ट नेहरू, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, माजी सरपंच जवळे। आमच्या गावाच्या वतीने जी यात्रा भरवली जात आहे त्या यात्रेला सर्व जिल्ह्यातील गाडे मालकांनी आणि पब्लिकने येऊन सहकार्य करावे अशी नम्र विनंती। मी रवींद्र बबनराव लोखंडे, पोलीस पाटील जवळे। सालाबादप्रमाणे याही वर्षी येत्या 30 तारखेला मोठ्या थाटामाटामध्ये आणि जल्लोषामध्ये आमच्या जवळे गावची यात्रा होणार आहे। या ठिकाणी सर्व ही जमलेली गावचे नेते मंडळी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकराव वाळुंज अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने घाटाचं काम आमच्या झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने झालं आहे। त्याचप्रमाणे तळ्याचं काम देखील एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे। मी गाडा मालकांना आवाहन करतो, आपण आपली गाडी घेऊन या ठिकाणी यायचे। या ठिकाणी बक्षिसांची देखील खैरात केलेली आहे ग्रामस्थांनी आणि निर्णय हा अचूक आणि काटा राहणार आहे। त्यामुळं गाडा मालकांना मी आवाहन करतो की आपण आपापले बैलगाडे स्टॉलधारक असतील, दुकानदार असतील, यांनाही मी विनंती करतो आपण यात्रेच्या निमित्तानं 30 तारखेला या ठिकाणी जवळे गावामध्ये यावं। संजय तुळशीराम शिंदे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष जवळे। वेताळेश्वर महाराजांचं अतिशय जागृत ठाण आहे। या वेताळेश्वर महाराज देवस्थानाचं अतिशय जोमाने दरवर्षी यात्रा भरत आहे। याही वर्षी ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की याही वर्षी जोमानेच यात्रा भरणार। सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सर्व संचालक मंडळ सर्व उपस्थित राहणार आहे। तसेच वेताळेश्वर महाराजांच्या देवस्थानाचे पुजारी दत्तात्रय शेठ तांबे हेही आमच्या समवेत आहेत। ते सुद्धा अतिशय जोमाने आमच्या बरोबर राहून यात्रेला शोभा वाढवणार आहे ही विनंती। अभिनंदन। माझे नाव दिलीप बबनराव लायगुडे, राहणार जवळे, निरगुडसा तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आमच्या इथे सालाबादप्रमाणे गुढीपाडवा या दिवशी ग्रामस्थांची एक मीटिंग असते। पूर्वजीत ही मीटिंग आलेली, त्यात आमचे या गावचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब खालकर आणि कैलासवासी वसंतराव चिमणराव खालकर ह्या नावाने अख्ख्या गावाची ओळख तालुक्याभर नाही जिल्हाभर आहे। तर यात्रेचं जे नियोजन झालं ते हे पाडवीच्या दिवशी ठरलं जातं। त्यापुढं कोण अध्यक्ष, घाटाचं काम कोणी पाहायचं ते त्याला कमिटी नेमलेली असते। तर घाटाचे अध्यक्ष अशोक शेठ सीताराम वाळुंज आणि उपाध्यक्ष संजय तुळशीराम शिंदे ह्या 2 व्यक्तींची निवड झाली आणि सर्व ग्रामस्थांनी बिनविरोध असा पाठिंबा दिला। तर भरपूर असा इनाम ठेवलेला आहे। 41,000 रुपये पहिले 1 नंबरसाठी आहे, 2 नंबरसाठी 31,000 रुपये आहे, 3 नंबरसाठी 21,000 आहे आणि 4 नंबरसाठी 10,000 आहे। तर हा इनाम भरपूर ठेवून 3ऱ्या वर्षासाठी एक चांदीची गदा आणि 2 मोटरसायकली असा हा इनाम आहे। तर संपूर्ण इनाम 3.5 लाख रुपये आहे। तर एक खोंड बी आहे। तर सांगायचा विषय असा का इनाम जरी ठेवलेला आहे पण ग्रामस्थ असं जोराने व ही यात्रा भरावी अशी पहिल्यापासून गाड्याचं नाव जवळे गावाला असल्या कारणानं ही यात्रा एकदम उत्साहात होत आहे। तर ज्येष्ठ नेते बापूसाहेब खालकर यांचेच चिरंजीव
थोडक्यात. तर आज एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणानं त्यांनी तालुक्यात असा वर्चस्व ठेवलेला आहे आणि आमच्या गावावर पण आहे. त्यांचे नाव सतीश बापूसाहेब खालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज रोजी चालू आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम करत आहोत. तर आज यात्रेचं आमचं घाटाचं काम पूर्ण झाले, 2 दिवस होऊन गेले, पूर्ण झाले. खाली पाणी मारून रोलर फिरवायचं काम बाकी आहे, तर ते 2 दिवसात होऊन जाईल. आणि येत्या 28 तारखेला टोकन घेतले जातील आणि टोकन घेतल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एक साथीने ते टोकनचं नियोजन केलं जाईल आणि गाडे हे शिस्तबद्ध फिरवले जातील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर गावच्या गाड्यांना सुद्धा शिस्त लावायचं काम अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नियोजनाखाली होणार आहे. तर कुठलीही गडबड गोंधळ न होता सर्व ग्रामस्थ एक दिलाने काम करतील अशी मी अपेक्षा करतो. बाकीचे जास्त काय बोलणार नाही.